यवत पोलीस स्टेशन हद्दीतील खोरगावच्या नेवसे वस्ती येथे उत्तम नेवसे यांच्या घरात 26 जानेवारीला रात्री 12:15 वाजण्याच्या सुमारास चोरीची घटना घडली होती। सुरा आणि कोयत्याचा धाक दाखवून 3 चोरट्यांनी कपाटातील 30,000 रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरून नेले होते। याबाबत अज्ञात चोरट्यांविरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। यवत पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासणीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला। आरोपी चोरीतील सोने विक्री करण्यासाठी भांडगाव येथे येणार असल्याची माहिती यवत गुन्हे शोध पथकाला मिळाल्याने सापळा रचून 3 संशयितांना ताब्यात घेऊन तपासणी केली। या प्रकरणी रोहित पवार, नितीन भोसले, रोहित काळे, आयशाम भोसले यांना यवत पोलिसांकडून अटक करण्यात आली। आरोपींकडून एकूण 14 गुन्ह्यातील 120 ग्रॅम सोन्याचे दागिने, 15 भर चांदीचे दागिने, 30,000 रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटरसायकल असा एकूण 12,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला।